हवालदार वासुदेव पवार यांचा आम्ही सन्मान करतोय, त्यांचा इथे त्याने आम्ही आपला सन्मान स्वीकारायचा। जाधव जनार्दन चंद्रकांत जाधव पुणे मंडळात त्यांनी पुढे घेऊन जाण्यासाठी खूप मोठे प्रयत्न। संती विनोबा पवार यांचा सन्मान या ठिकाणी करू इच्छितो। उदय आहे उदय चंद्रकांत गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान आम्ही करू इच्छितो, त्यांनी पुढे यायचं। त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करू इच्छितो। यानंतर ते आहेत आणि ते सगळं करतायत म्हणून त्याला थोडं मागे ठेवलं होतं। काशीनाथ पवार साहेबांचा सत्कार इथे माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष काशीनाथ पवार साहेबांचा सन्मान होतोय। मी आहे आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी सन्मान करत असताना आम्हाला प्रचंड आनंद होतोय। जे गावावरून आलेले आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं। आपण या ठिकाणी आलेले आहात, निश्चितपणे आम्हाला प्रचंड आनंद होतोय। हा कार्यक्रम तुमच्यामुळे इथे घडून आलेला आहे, आपल्या सगळ्यांसाठी हा कार्यक्रम होता। शांताराम पवार यांनी पुढे यायचंय। नथुराम पवार यानंतर आपल्याकडे फक्त 5-6 मिनिटात आपला वेळ आहे। फार मोठी व्यक्ती आहे सर्वांच्या। फौजी आंबोडेकर विकास मंडळ मुंबई शाखा आयोजित पालक जत्रेच्या या कार्यक्रमानिमित्त जे ऑपरेशन सिंदूर आणि माजी सैनिकांचा सत्कार आणि विशेष मान्यवरांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केले, त्याबद्दल मी सर्वप्रथम मुंबई मंडळाचे आभार मानतो। आज या कार्यक्रमासाठी उपस्थित माझ्या गावातील सर्व प्रमुख मान्यवर, आता मी कोणाची नावं घेत नाही, त्यात विशेष म्हणजे आपल्या गावचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय जितेंद्र पवार साहेब यांनी या कार्यक्रमासाठी एवढी मोठी तयारी केली, त्याबद्दल मी विशेष करून त्यांचे आभार मानतो। आज मुंबई मंडळाबद्दल सांगायचं म्हटलं तर आपल्या फौजी आंबोडे गावाची प्रतिनिधी करत असताना जे आपल्या गावाची परंपरा होती की मुंबई मंडळ आपल्या गावाचा पंचायत विकास हा मुंबई मंडळाचा होत होता। त्यामुळे आज पण मी मुंबई मंडळाकडून अपेक्षा बाळगतो की आपण आपल्या गावावरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करू। मित्रांनो आणि माझ्या सर्व मुंबई मंडळाच्या वर्गदार मंडळींना मी एवढं सांगतो की गावाकडच्या विकास कामासंदर्भात किंवा गावाकडे जे काही कमी तुम्हाला मुंबई मंडळवाल्यांना किंवा गावातल्या प्रत्येक चाकरवाल्याला आपल्या फौजी आंबोडे गावामध्ये काय कमी पडणार नाही ही जबाबदारी मी सरपंच म्हणून घ्यायला सक्षम आहे। परंतु मला याच्याच गोष्टीची मित्रांनो खंत वाटते, आज जे आपल्या आता इथं व्यासपीठ आहे का नाही मला माहिती नाही, पण आज जे आपल्या गावाची वस्तुस्थिती चाललेली आहे त्या वस्तुस्थितीवरती मी मुंबई मंडळाच्या पुणे मंडळाच्या सर्व सदस्यांना सांगू इच्छितो की आज आपल्या गावची परिस्थिती मित्रांनो खूप नाजूक आहे। आज आपण इथे एवढा मोठा कार्यक्रम करतोय, खरंच मला दुःख होतोय त्या गोष्टीचा। आज माझ्या गावाकडे काय चाललंय, आज माझ्या गावची परिस्थिती काय चालू आहे, त्यामुळे अध्यक्ष साहेब तुम्ही मुंबई मंडळ पुणे मंडळ तुम्ही लवकरात लवकर आपल्या गावाकडे लक्ष देऊन आपलं गाव कसा या त्रुटीने चालेल। मागाशी आमच्या बंधूंनी सांगितलं की आपण 5 एकत्र असत तर कोणाची माय मिळाली नाही, पण इथं नुसतं व्यासपीठावर नको कटवा म्हणजे सत्य आहे। त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो सगळ्या मान्यवरांना कुणीतरी आपण प्रत्येकाने एक पाऊल मागे घ्या, आपला गाव कसा सुरक्षित राहील याची प्रत्येकाने लक्ष द्या। कारण आज आपला गाव एकदम आपण ते सांगायला शब्द पण नाही, तरी मित्रांनो असो तुम्ही सर्वांनी लक्ष घालाल अशी अपेक्षा करतो। आणि आज या एवढा मोठा कार्यक्रम राबवल्याबद्दल मी सर्वप्रथम पुन्हा एकदा मुंबई मंडळाचे आभार मानतो आणि इथं सांगतो। लहानाचे मोठे गावामध्ये झालेलो आहोत, अनेक पिढ्या बघत आलेलो। आमचा गाव कधी कुठल्या पद्धतीने असा
फुटण्याच्या बेतामध्ये नव्हता. फौजी आंबवड्याचं नाव हे संपूर्ण आपल्या देशाचं सोडून द्या, फौजी आंबवडे आपल्या जगामध्ये पोहोचलेलं आहे. आणि 5 भाव मिळून गाव कशा पद्धतीने चालवतात हे आपलं एक जातीवंत उदाहरण होतं आपलं आहे, अजूनही आहे. पण आता सरपंचांनी जी खंत व्यक्त करून दाखवली की माझ्या मते मला सुद्धा कुठेतरी टोचल्यासारखं वाटतंय की नक्की काहीतरी गडबड सुरू आहे आमच्या गावामध्ये. काय गडबड सुरू आहे ती सगळ्यांना माहिती पडण्याच्या अगोदर ती थांबवा, ती संपवा. हे माझं चाललेलं नाही, आम्ही चाललेलो आहोत, तर त्याच्या पलीकडे जाऊन जगाला बघायला आपण शिकलं पाहिजे. आमची प्रगती अशी होणार नाहीये. तेव्हा सरपंचांनी जी खंत व्यक्त केली इथे व्यासपीठावरती येऊन ती अत्यंत खरोखर खेदजनक आहे. याच्यासाठी ती इथं व्यक्त केली तेव्हा खेद नाहीये की त्यांच्या मनामध्ये ती बोध कुठेतरी आहे की माझं गाव अशा पद्धतीने का वागतंय. तर आपल्या सगळ्यांना विनंती करेल, हा विषय इथे घेण्यासारखा नाहीये, पण इथे आता आपण सगळेच आहोत म्हणून बोलतोय, सगळ्यांसमोर बोलतोय की हे असं आपल्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. आणि आपण तरुण मंडळींनी पुढाकार घेऊन ते थांबवूया, ते थांबवण्याचा प्रयत्न करूया. अशी आपण सगळ्या मंडळांना एकत्र करून आपण ते हे करून घेऊया. मी विनंती करतो जगदीश पवारांना की त्यांनी आपले 2 शब्द इथे व्यक्त करावे. त्याला 25,000 रुपये बक्षीस ठेवलेलं आहे. साधा सिंपलची गोष्ट आहे, सांगेल तेवढं करायचं. 25,000 देतो. असा त्रिकोण करायचा आपल्याला, त्रिकोण 1 2 त्रिकोण म्हणजे असा प्रत्येकाने करायचा असा त्रिकोण. ओके 1 2 3 त्रिकोण. अरे त्रिकोण असा हा त्रिकोण. आता या बोटाने असा चौकोन करायचा. कमल सर्वांनी चौकोन करा. आता तरी मजा आहे. 25,000 रुपये दिले नाही, मोठं नाही, 25,000 रुपये दिलेलं. हा मिळणार. फक्त काय करायचं माहिती आहे का, 2 हातावरती करा. आता एका हाताने त्रिकोण आणि एका हाताने चौकोन करा. 25,000 रुपये रेडी. कमल अरे करा. 25,000 एका हाताने त्रिकोण आणि एका हाताने चौकोन. एवढा सरपंच सारी कोण आहे कॅप्टन आहे, कोणी जिंकलेला आहे तुमच्या 25,000 आयोजित आजच्या या पालवी कार्यक्रमाला उपस्थित आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व या गावचे सरपंच सन्माननीय सचिनजी पवार. खरं तर एवढ्या वर्षात पहिल्यांदाच योग आला पालवी जत्रेचा आणि त्याचं निमित्त आणि सन्माननीय अध्यक्ष जितेंद्रजी पवार, सन्माननीय सचिव जयदीप पवार आणि या मंडळाचे सर्व मार्गदर्शक, सर्व सहकारी बंधू, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आजी माजी सैनिक, त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या महिला मंडळ. खरं तर नेतृत्व गुण किंवा नेतृत्व जर सक्षम असेल तर कार्यक्रम किती सुंदर होतो याचं उदाहरण तू नक्कीच तू आहेस. तरुणांच्या हातात नेतृत्व दिल्यामुळे किती चांगलं नियोजन होऊ शकतं. अर्थात त्यासाठी नितीन दादांचं मार्गदर्शन असेल, सूर्यकांत दादा असतील, आमचे महेंद्र दादा या ठिकाणी आहेत. या सर्व मंडळींचं मार्गदर्शन लाभल्यामुळे आजचा हा अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्याकडे वेळ कमी आहे. मागाशी सरपंच हॅलो पण मागाशी सरपंच साहेब बोलले, हां त्यांचं कौतुक करायचं या ठिकाणी राहिलं की ज्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं सुंदर असं सूत्रसंचालन केलंय ते माझे ज्येष्ठ पितृबंधू विजयजी पवार. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे वेगवेगळ्या कार्यक्रमात नियोजन कसं असावं, सूत्रसंचालन कसं असावं हे निश्चितपणे विजय पवार आपल्याकडून शिकण्यासारखे आहे. मगाशी सरपंच सचिन पवार यांनी सांगितलं की गावाच्या काही विकासात्मक गोष्टी असतील. माझ्या महिला वर्गाने तेव्हा गणपतीसाठी असतात किंवा भविष्यासाठी असतात. मागच्या वेळेला तुमची बहिणी होती पाण्याचा प्रश्न परंतु या ठिकाणी तुम्हाला शब्द देतोय की लवकरच आपण आपल्या गावातील जवळजवळ 4.5 कोटी पाण्याची योजना या पुढच्या महिन्यात पूर्ण होईल आणि तुम्हाला गावाला आल्यावर निश्चितपणे तुम्हाला मुंबईचं फील होईल. कारण गावातले रस्ते, गावातला विकास, गावातलं पाणी, गावातलं आमचं असलेलं नियोजन हे निश्चितच करण्यात तुम्ही दिलेलं योगदान आमच्या पाठीशी आहे. तुमची खंबीर साथ आमच्या पाठीशी आहे. आज सचिन पवार सारखं तरुण सरपंच गावाचं नेतृत्व करतोय. माझे सर्व सहकारी बंधू या ठिकाणी त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहेत.
मी सर्वांना विनंती करतोय की मगाचा विषय पवार खरं तर हा विषय इथला नाही आहे, गाव बैठकीवरचा आहे, परंतु निश्चित आपण सगळ्यांनी जर चांगलं योगदान दिलं, सगळ्यांनी बी पॉझिटिव्ह राहिलं तर आपला गावातील जो काही विषय चालू आहे, निवडणूक आता मगाशी मी बोललो की हा विषय निश्चितपणे आपल्याला मार्गी लावायचं की जेणेकरून आपण हेच आपण पाहत आहोत आणि आपली संघटना, आपली एकजूट ही आपल्या गावाच्या विकासासाठी, आपल्या गावाच्या सर्व नियोजनासाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल. आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल मुंबई मंडळाचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही एक व्यक्तिमत्व असं आहे, आता त्यांना म्हणजे त्यांची एक नातेवाईक होती, त्या मुलीला शिकायचं होतं आणि ते असं म्हणतात माझा दादा असताना, तुझा दादा असताना कुठलंही काम असेल काही असेल तर दादाच्या परवानगीशिवाय मी करतच नाही एवढं म्हणतो. आणि एक फार मोठी व्यक्ती आहे, त्याचं सांगणं त्याला स्टेजवरती ते कधीच येत नाही ना, कधी त्यांना सत्कार आवडलं. आतापर्यंत त्यांनी सत्कार वगैरे घेतले, लोकांचे सत्कार घेतले, प्रत्येकाला पुस्तक देतात. हे त्यांची विचार करण्याची पद्धत आहे की त्याप्रमाणे फार छान ते निघून जातं, पण पुस्तक तुमच्या घेत असताना कधी ना काहीतरी वाचा, अशी व्यक्तिमत्व आहे. मी आमच्या सर्व मंडळीला विनंती केली की स्टेजवरती यायच्या. आमचे दादा आता फक्त शासकीय निवृत्त झालेले आहेत आणि आम्हाला आता पूर्ण वेळ देणार आहे. या कार्यक्रमासाठी धावत पळत आलेली धडाडीची पत्रकार श्वेता भोसले हिला विनंती करतोय की तिने त्याचं मनाला व्यक्त करायचं लवकर. चाललेला इतकी वर्ष मागे राहून अजिबात प्रकाशात न येता आणि गंभीरपणे मंडळाच्या मागे उभी राहणारी जी काही मंडळी आहे त्या मंडळीतला हा एक आमचा खंडा माणूस आहे. जवळजवळ 40 वर्ष मंत्रालयात नोकरी करून आता निवृत्त झालेले आहेत, पण ते मनाने निवृत्त झालेले नाही आहेत याची ग्वाही त्यांनी पहिल्याच रिटायरमेंट नंतरच्या पहिल्याच दिवशी आम्हाला दिलेली आहे. ते अजूनही आमच्या मागे आहेत, अजूनही खंबीर आहेत. देव आपला कालभैरव त्यांना आरोग्य, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि मनशांती देऊन या प्रार्थनेसह मी माझं मनोगत संपवतो. बाबांकडनं जाऊन जाऊन आणि चेहरेपट्टी आल्यामुळे मला नाही वाटत की कोणाला वेगळं सांगायची गरज आहे. तरी पण स्वर्गीय मोहन शंकर पवार यांची मी ज्येष्ठ कन्या सुजाताबाई. ॲक्च्युली ह्या कार्यक्रमाला खरं मी आले ना, मी ज्या कार्यक्रमाला आले याचं खरं श्रेय ना सुजाताबाईला जातं. कारण ह्या कार्यक्रम पोहोचवणं, तिने सांगणं नाही या 2 वेळा येण्याचा प्रयत्न केला, पण एकदा मुलगी आजारी की काही ना काहीतरी कारणं होती, त्याच्यामुळे मला जमलं नाही. पण नेटाने तिने तो फॉलोअप घेणं, व्यवस्थित निरोप पोहोचवणं, कॉल करून सांगणं, इतकं व्यवस्थित सगळ्या गोष्टी करणं आणि म्हणजे त्या गोष्टीसाठी तिला म्हणजे आता कसं झालं आहे, आई नाही आहे, बाबा नाही आहे, त्यामुळे खूप सोपं आहे ना असं की गावाला डिस्कनेक्ट होत आहे मुली, आणि आई बाबा गेल्यानंतर या कार्यक्रमाचं इम्पॉर्टन्स ना जास्त वाढतात. कारण तुमच्या सगळ्यांमध्ये मला ते दिसतात, तुमच्या सगळ्यांमध्ये मला ते माहेर आहे आणि ते कनेक्टिव्हिटी ना सुजाताबाईंनी खूप सुंदर ठेवली. खूप सुंदर कार्यक्रम आहे. आपल्याला असं सहजरित्या वाटतं की आपण येतो अरे कार्यक्रम करूया गावकी भावकी, पण त्या मुलीला माहिती असतं जिचं असं जे कनेक्शन असतं तिथं तुटतं ना, त्याच्यानंतर जेव्हा तिला आपली मायेची आपल्याला म्हणजे एका माळेत बांधणारे सगळे आपले जे मणी भेटतात. आणि मी माझ्या मुलीला मुद्दाम झालेलं, खरं तर तिला फिवर होता थोडा सकाळी, पण मी आले म्हटलं चल बघ सगळे आपल्या आपण जसं पुस्तकात वाचतो ना आर्मी ऑपरेशन सिंधूर टीव्हीवर बघितलं, म्हटलं रोड लेवलला बघ, रोड लेवलला आपल्याच गावातल्या आपल्या कितीतरी नातवंडांना या गोष्टी माहीत नाही आहे. एंटर केला सांगितलं, म्हटलं हे बघ तिथे कोण आहे काय सगळे विचारतील ना, हे सगळे तुझे मामा आहेत, एक आबा आहेत, आता एक पंजोब आहेत. इतकं सिंपल गणित आहे, याचं नाही. जसं विजय काकांनी सांगितलं गाव दुभागल्या जात आहे किंवा काय जात आहे हे वाईट आहे. आमच्या सरकारने तर त्याच्याहून जास्त दुःख आहे, कारण गावात एंटर केलं हे इकडे नाही. आमच्यासाठी तुम्ही सगळे एक आहात, कारण जेव्हा प्रसंग होईल ना तेव्हा आम्ही तुमच्याकडे एकाच नजरेने बघणार आहोत. त्यामुळे एक लक्षात ठेवा, तुमचं प्रत्येकाचं पाऊल जे आहे ना ते आमच्यासारख्या माहेरवासींसाठी खूप महत्त्वाचं आहे. वडीलधाऱ्यांचं पाऊल, वडीलधाऱ्यांची विचारधारा आणि त्याच्यानंतर माझ्यानंतर माझी मुलगी, माझी कनेक्टिव्हिटी. आई वडील गेले म्हणून गावाचे नाव कुठायला नको, चुलत कोण हे चुलत
ही जी कार्यक्रमाच्या निमित्ताने आपली सगळ्यांची एक मोठी बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना कुठेतरी नकळतपणे इमोशनली एक खूप मोठी गोष्ट घडत असते. बस थँक्यू. छान. मी सर्व माजी सैनिक आणि माजी सैनिक अध्यक्ष या सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं. काम ह्या ठिकाणी करायला पाहिजे, वेगळ्या दृष्टी द्यायला पाहिजे. तर आजच्या ह्या महिलांसाठी वो आम्ही मसाला तो बस इनके लिए होता है, हम सिर्फ खाने का काम करते हैं भाई. मसाला तो इनको ही डालना होता है, हम सिर्फ खाने का काम करते हैं. तेव्हा आपल्याकडे बघितलंच नाही, यांच्याकडे बघितलं आणि महिला मंडळाला प्रत्येकीला वामिका मसाल्यांकडून एक मसाल्याचं काय दिले तुम्ही? अख्खं पॅकेट दिलेलं आहे. अख्खं पॅकेट दिलं आहे. दाखवून आता देण्यामध्ये या पॅकेटमध्ये मसाले आहेत. बरं, गेल्यानंतर ज्यांच्या पत्नी इथे आहे ते घेऊन जातील, त्यांना म्हणावं की या मसाल्याची काय चव आहे मला दाखव बरं का. घेऊन आलेली आहे. बरं, ह्याच्यामध्ये आज आपलं जेवण केलेलं आहे, जेवणात सुद्धा मसाले आहेत, हेच मसाले आहेत. त्यामुळे त्याची चव आपल्याला आजच कळणार आहे. त्यामुळे यांनी हे आपलं योगदान दिलेलं आहे मंडळासाठी वामिका मसाल्याच्या माध्यमातून. मी आपलं मंडळाच्या तर्फे मनपूर्वक मी आपले आभार मानतोय आणि आपण सन्मान स्वीकारावा मंडळातर्फे अशी आपणास विनंती करतोय. यानंतर हा माणगावचा एक मुलगा आहे इथे. तुम्ही आता इथे काय केलं ते तुम्हाला तो दाखवण्याचं काम, नंतर तुम्हाला बघण्याचं काम तो तुम्हाला करायला देणार आहे. म्हणजे तुम्ही तुमचा असाच आपल्या सोबत राहा. मला आलेला म्हणतोय आणि गेल्या वर्षी तुमचं छान झालं होतं सगळं. म्हणजे हा तो साक्षीदार आहे प्रत्येक गोष्टीचा. विक्रम असाच आमच्या सोबत राहा आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये तूच ये बाबा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.